नीलम, ते आप्पा म्हणत होता पत्रिकेचं, ते काय झालं? अहो ते म्हणाले की मुंबईतूनच करून आणूयात, तिकडे जरा स्वस्त पडतात ना, आणि डिझाईन बी तेच करून पाठवतो म्हणालेत. आणि रुखवताचं कुठवर आलंय? अहो तिचं रुख तर मी स्वतःच करणार आहे आणि चांगलाच करायचा आहे. सुमनच्या लग्नातला रुखवत तिनं खेळणी म्हणून खेळायला घेतला होता, आठवतंय का? होय, अख्ख्या घरभर पसारा करून ठेवला होता. काल परवापर्यंत रुखवता संकट खेळणारी पोर आज तिच्याच लग्नाचं रुखवत करायची घाई करायला लागणार आहे. अगं पोरींचं असंच असते, भातुकलीचा खेळ खेळता खेळता स्वतःचा संसार कवा मांडतात ना, ते कळतच नाही बापाला. पोरापेक्षा पोरीची मायाच वेगळी असते. आता बघ, जितू आणि आप्पाचा जीव कसा तळमळतोय. ती शीतलीचं लग्न जोरात करायचं म्हणून दुबईला नोकरीला जायचं डोक्यात आहे यांच्या. दुबईला? ते पसरणीचे महागडे आहेत ना, ते तिकडे नोकरीला आहेत वाटतं, तर ते म्हणाले घ्या ना पण दुबईला नोकरीला लावतो म्हणून. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना, मग कशाला जायचं दुबईला? एकतर तिकडे गेलं की लवकर येता येत नाही. नाना हे म्हणत होते की आपल्यावर एवढं कर्ज आहे आणि शीतलीचं लग्न मोठ्या थाटच करायची इच्छा आहे त्यांची, तर ते म्हणत होते की आता नोकरी मिळाली तर तिकडेच जातो आणि चांगले पैसे मिळतात तर काय हरकत आहे असं म्हणत होते ते. आता लगेच काय निर्णय घ्यायची गरज नाही. आता हातात असलेली कामं हातावेगळी करू. साताऱ्यात जाणारच ना बस्त्याला, शीतलला पण घेऊन जावा. तिच्या पसंतीनं होऊ द्यात सगळं. वय आधीच तिला एकतर काय पसंत पडत नाही लवकर, लई वेळ लागतोय तिला. कशाला येळ लागल? शीतलनं केली खरेदी, ती बी एकदम स्टाईल मध्ये. बघा की शीतल, ये नको लाजू, ये. शीतल असं बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? पहिल्यांदा बघितल्यावर मला बी तसंच वाटलं. मला तर वाटलं आपल्या गावात कोणी फॉरेनर आली का काय, अशी कोणी पोरगी आहे का जी जीनची पॅन्ट बिना बाह्याचं शर्ट पोरावणी घालून फिरल. शीतले, अगं हे कुठनं आणलं, कुणी दिलं ह्याच्यात पडायची काही गरज आहे का? पोर चांगली दिसती ना. 10 लाखात एक हिरोईनच. शीतल, अगं कुठं होतीस? सांगते, समज सांगते, बसा. काय झालं, जिजी कपाटावरनं शालू काढत होत्या. आता 17 वेळा सांगितलं वर चढू नका म्हणून, पण ऐकली तर शपथ ना. तर कपाटावरनं शालू काढताना जिजी पडल्या. मला तर बाई काय सुधारणा झालं, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. आता म्हटलं त्यांना दवाखान्यात नेला पाहिजे ना, म्हणून मी अजिंक्यना शोधत होते, तर अजिंक्य घरात नव्हतंच. मग इकडं बघितलं तिकडं बघितलं, शेजारी पाजारी समजीकडे बघितलं, तर अजिंक्य कुठं दिसच ना. मग शेवटी मी महादेवाच्या मंदिराकडे गेले, तर तिथं आमचं अजिंक्य कुठल्या तर पोरी संग गुलुगुलू बोलत बसलं होतं. मला कळलं ना आता अजिंक्य कुठल्या पोरी संग बोलत असतील, म्हणून मी नीट जवळ जाऊन बघितलं, तर आपली शीतल. माझ्या तर जीवात जीव आला बाई. आता लगीन ठरलंय म्हणल्यावर बोलणारच ना. कसंय, आयुष्यात पुढे जाऊन काय करायचं काय नाही ही पोरपोरी आधी ठरवतेच की. तसं त्यांचं बी चाललं होतं, आणि तसं बी ही काय कुणाला भीतेत वय. आता मी बी जाणार नव्हतेच, पण अडचणच तशी होती तर काय करणार. तसं बी आता आमच्याकडे असं चालत नाही, पण असू द्या मी घेईन समजून. पण आता आपण गावात राहतो म्हणजे अशी जीनची पॅन्ट आणि शर्ट घालायचं
आता नव्या जमान्याच्या पुरी आहेत, फॅशन हाय, ही समजा जरी खरं असतं ना तरी फॅशन कशी करावी ही कळलं पाहिजे. एवढ्या बाबतीत बाय माझी जैडी असते का कधी काय फॅशन? मग हिच्यापेक्षा शिकलेली आहे, पण कशी साधी सरळ आहे का नाही? कसंय शीतल, बाईचं वर्तन हीच बाईची फॅशन असती. मी नाही म्हणत हे असं करणं चुकीचं आहे म्हणून, पण आपल्या गावात चालत नाही ना. तरी नशीब मी होते म्हणून. माझ्या जागी जर गावातली दुसरी कुणी बाई असती तर तुम्हीच सांगा काय झालं असतं. असू द्या, पण चांगली दिसती पोरं. सुमन, दृष्ट काढ बर का तिची. बरं येते मी. बर का शीतल बाळ, जशी फॅशन करतीस ना तसं संसार बी करायला जमायला पाहिजे ना. सुमन, नजर काढता हिची. हा, येते मी. अजिंक्य, काय म्हणले डॉक्टर? लय काय झालं नाही ना? मुक्का मार लागलाय. काय गरज होती काय माहिती? अरे तुम्ही कुणी शालू काढून देत नव्हता म्हणून. आणि होय ग, तुला मी काढून देतो म्हणलं होतं ना. आणि शालू काय लगेच काय पळून जाणार होता वय? अरे माझा जीव गमत नव्हता म्हणून बाबा. आता हे कितीला पडलं? हा, आणि होय ग, तुला काढायची काय गरज होती? जेडीला सांगायचं होतं. अरे तिला मी सांगितलं होतं की, पण ती बी कुठेतरी बाहेर निघून गेली. अगं जीजे, आता मला काय माहित शालू काढायचं एवढं महत्वाचं आहे ते. नाही तर दिलं असतं की मी काढून, मग एवढं काय झालंच नसतं. अहो तरी बरं, विकेंड राहुले लगेच आले आणि मग मी सचिन दादा बी आला पोरं घेऊन. मम्मी घरात नव्हती ना, तुम्हाला शोधायला गेली होती बाहेर, आणि त्यात मी बी घरात नव्हते. जीजीला एकटीला काहीच सुधरत नव्हतं. जीजे, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलंच ना? म्हातारपणात धावपळ करायची नाही. त्याला काय जाते सांगायला? तुझ्या लागतात काय तो काम करायला येणार आहे वे? अगं पण आम्ही बाकीचे आहेतच की. तू तुझं दुखणं वाढवून घेऊ नको. नाही वाटत. रोज जरा शेक घेईन म्हणजे होईल कमी. आणि हा, ती औषधं पहिली घ्यायची वेळेवर. घेते बाबा. आजा जेडी, ती शालू आण ग. वय शितलीसाठी तुझ्या आईचा शालू. हे शालू सोबत तिच्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवल्यात बघ. आजा, आज तिची मला लई आठवण येते बघ. तिची लई मोठी स्वप्न होती, संसार असा करत तसा करत, पण देवाने तिला संधीच दिली नाही. आज तिच्या रूपानं शीतल आपल्या घरात येते. आजा, पोरा मला वचन दे की शीतलची सगळी स्वप्न तू पूर्ण करशील. तिला कशाची कमी पडू द्यायचं नाही. होय, शितलीची सगळी स्वप्न पूर्ण करीन मी. पोरानो, सुखाचा संसार करा आणि गुन्हे गोविंदानं नांदा. शितले, अगं अशी नांदणार आहेस का काय? अगं तुला काय कळतं का नाही? अगं आपलं काही शेअर आहे वय. सॉरी. चुकलं माझं. आता माझं चुकलं म्हणून काय उपयोग आहे? तरी बरं, मला वाटलं पुष्पानं तुला असं बघितल्यावर वाटेल तसं बोलती का काय. अगं पुष्पा एवढी समजूतदार आहे आणि पुढल्या विचाराची आहे म्हणून तिनं तुला समजून तरी घेतलं. फेडरेशनच्या कामामुळे पुष्पाताईंची 4 लोक उठ बस असते. त्यांना माहिती आहे कसं असतंय, काय असते ते. बाहेरची 4 गोष्टी माहिती आहेत त्यांना.
आणि तसं बी त्या स्वतः बी गॉगल लावून फिरतातच की, म्हणूनच त्यांनी तुला समजून घेतलं. पण 4 लोक काय म्हणतील याचा विचार केलायस का कधी? आणि काय ग, कुठून आणली हे कपडे? ते मैत्रिणीच आहेत, म्हणलं घालून बघावं कसं दिसतंय ते. अगं बरोबर आहे, पण इथं घरात बघायचं ना. आम्ही काही तुला बोललो असतो का सांग बरं? आता तुला असं गावात कोणी बघितलं असतं म्हणजे काय म्हणले असते? तुम्हीच सांगा बुवा आता हिला. हे बघ, कुठल्या मुलीनं कुठले कपडे घालावेत, तिने कसं वागावं, काय करावं, ह्याचं स्वातंत्र्य प्रत्येक मुलीला असलं पाहिजे अशा मताचा मी आहे. त्यामुळं मी याच्यावर काहीच बोलणार नाही. आणि गावात कोण काय बोलल, काय चर्चा करल, ह्याला पण मी घाबरत नाही. फक्त एवढंच सांगतो की जे काय चांगलं चाललंय ना, त्यात नवीन काहीतरी करायला जाऊन आणखीन व्याप वाढवून ठेवू नकोस. हे बघ शितले, आम्ही तुला कधीच कुठल्या गोष्टीचं बंधन घातलं नाही, पण काही गोष्टी आहेत ना ह्यात तुला कळायला पाहिजे. अगं आपण कुठं राहतो, इथल्या लोकांना काय आवडतं काय नाही ह्याचा विचार आपणच करायला पाहिजे. आणि हे असं बिनधास्तपणे अजिंक्यला भेट नाही ना, हे जरा कमी केलंच तर बरं होईल. आता लगीन होणारच आहे ना तुमचं, मग आयुष्यभर तुम्ही एकत्रच आहे की. अगं पुष्पाच्या जागेवर अजून कोण बाई असती तर काय झालं असतं, तू विचार कर जरा. शितले, अगं आमचं एवढंच म्हणणं आहे, आता लग्नाच्या गडबडीत अजून काही घोळ घालू नको. आधीच गावात एवढी शोभा झाली, आता परत काय नको. दुष्काळात 13वा महिना आणला या म्हातारीनं. आधीच लग्नाचा काही खर्च कमी होणार आहे म्हणून म्हातारीने खर्च वाढून ठेवलाय. कशाला मरायला तिकडे गेली होती काय माहिती. सुरी कुठे? अगं आणि इकडे ती सुरी. इथं काय करतेस तू? काय नाही. मग कर काहीतरी. आता आपल्याला लई काम करायला लागणार आहेत. ही गेल्यात पत्रिका घेऊन, कधीची बी तारीख निघल. मग आपण तयार असलेलं बरं ना, नाहीतर ऐन टायमाला पळापळ करायला लागल आपल्याला. म्हणजे तसं दाखवायला तर लागल ना. त्यात आता ही म्हातारी मुद्दा माती करणार, म्हणजे कुठल्या कामाला हात लावायला नको. बसून आरडारी करायला रिकामी. पाहुणे रावळे येतील, मग त्यांची सोय करायला पाहिजे ना. नाहीतर ह्यांना बोलायला तोंड मिळेल अजून. पुष्पाने हे केलं, पुष्पाने टॅम केलं, समधीकडे सांगत सुटेल म्हातारी. म्हणून आधी हिला खुश करायला पाहिजे. वरमाई म्हणून पण मलाच मिरवायला लागणार आहे की. समधी खरेदी बी मलाच करायला पाहिजे. आणि आता समजा आपल्यालाच वापरायचंय म्हणजे चांगलंच गेलं पाहिजे ना. जयडे, तुझ्या कुणी मैत्रिणी असेल तर बोलू की लग्नाला त्यांना. कसंय, हाताखाली 2-4 पुरी कामाला असलेल्या बरं ना. आणि हा, तू पण मला कामात मदत कर, नाहीतर एकटीचा पिट्टा पडायचा माझा. कधी एकदा अजिंक्यांचं लग्न होईल ना, असं झालं. एकदा काही लगीन झालं की अजिंक्यांकडनं ही घर मी माझ्या नावावर करून घेणार आहे. लवकरात लवकर लगीन होते बाई. काय झालं? का रडतेस? तुम्ही माझी साधी एक बी इच्छा पुरी करू शकत नाही. अगं बोल की, मी वाटेल ते करायला तयार आहे तुझ्यासाठी. मम्मी, मला अजिंक्यांबरोबर लग्न करायचंय. काय? वय, माझं त्यांच्यावर लय प्रेम आहे. अगं प्रेम करायच्या लायकीचा माणूस आहे का ती? मग का मला लहानपणापासून स्वप्न दाखवली. अगं पण त्यांच्या डोक्यात आर्मीचं खुळील असं काय वाटलं होतं का आम्हाला? पण काय फरक पडणार आहे माझं अजिंक्यांबरोबर लग्न झालं तर? अगं येडी का खुळी आहेस तू? आर्मीवाल्यांचा आयुष्याचा भरोसा नसतो का काय? मम्मी, मला आयुष्यात दुसरं काही बी नको. मला फक्त अजिंक्य पाहिजे. मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. अगं वय, पण त्यांना बी तसंच वाटायला पाहिजे ना. जाऊ दे, जी झालं ती चांगल्यासाठी झालं. हे बघ, आणि त्यांच्या संग तुझं लगीन लावून मला काही तुझ्या आयुष्याची वाट लावायची नाही. मस्त चांगला पोरगा बघू आपण त्यांच्यापेक्षा. तुला वनवास भोगायला येत नाही त्याचा आभार मान देवाकडे. आणि हे बघ, काय बी झालं तरी मी तुझं लगीन अजिंक्य संग लावून देणार नाही.
आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, तिथून पुढं त्यांच्यासाठी डोळ्यात नासवा गाळायची नाही तर. रडू नको. आणि कांदा चिरून ठेव तेवढं. हं? जीजी येऊ का? ये की गे शीतल, ये बस. बरं वाटतंय का आता? अगं मुका मार लागला होता. हाय जरा आता कमी, पण मग अशी अजिबातच उठा येत नव्हतं. कुणी सांगितलेलं वरती चढायला? अगं बाई, तुझ्यासाठीच मी शालू काढत होते. अहो मी काय कुठं जाणार होते वय? हे आज घरात येणार आहे ना? होय, पण माझा जीव राहायला नको वय. हा ना, इकडं मी करते. शीतल, कधी आलीस ग? आताच आले. अगं बाई, असलं ड्रेस बी भारी दिसतेत की तुला. हा, कशी काय आलीस? नाही म्हणजे अचानक कशी? ते घरी आळूच्या वड्या केल्या होत्या, म्हणलं देऊन यावं म्हणून. अजिंक्यांना आवडतात म्हणून आणल्यात वय. बरं आहे बाई, आतापासूनच आवडी माहिती करून घेतल्यात ती. नाही म्हणजे ह्याच गप्पा मारत असताय वाटतं. महादेव मंदिरात भेटल्यानंतर काय आवडतं काय नाही. अशी पोरगी मिळायला नशीब लागतं बर का. बघ की किती काळजीनं वड्या घेऊन आलीस ती. आणि आत्ताच काय खायला प्यायला घालायचंय ना ते घाल बाई. अजिंक्य पुन्हा तिकडे बार्डरवर गेले ना की त्यांना मिळायचं नाही ना. आणि जीजी, पोरीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बर का. हायच पोरगी गुणाची. शीतल, आता जिजींची जशी सेवा करतीस ना, तसंच उद्या जर मला काही झालं तर माझी बी सेवा कर बाई. करशील ना? होय. बरं, ती आळूच्या वड्या कुठं आहेत? हा, हे घ्या. हा, तुमचं चालू द्या, मी हाय आत आवरते जरा. शीतल, काय जादू केलीस ग तिच्यावर? म्हणजे अगं, तुझ्या संग एवढी ती चांगली कशी काय बोलायला लागली? तिच्या तोंडनं कुणाबद्दल चांगलं ऐकायची सवय नाही ना ग आम्हाला. नवलच वाटतंय बाई. असू दे, तुझ्या येण्यामुळं घरात जर सगळं आलबेल असेल तर चांगलंच आहे. मग घरातली माणसं काय म्हणतात? लग्नाच्या गडबडीत आहेत. कधी एकदा तुमच्या दोघांचं लग्न होतंय असं झालंय बघ मला. समाधान बी गेलाय तुझी पत्रिका घेऊन. तारीख काढून आणलंच की. हा, शीतल, आज आता लवकरच बॉर्डरवर जाईल. लग्नानंतर तुमच्या दोघांना एकमेकाला जास्तीचा वेळ द्यायला नाही मिळायचा. जमून घेशील ना बाळा? जीजी तुम्ही कसली बी काळजी करू नका. शीतल, अगं आजीची मला लई काळजी वाटते. बिनाईचं पोर, आणि तसं बी तिच्या वाट्याला प्रेम कमीच आले. म्हणून आता असं वाटतंय त्याला काय कमी नाही पडलं पाहिजे. त्याला काय बी कमी पडणार नाही. आजीचा संसार तेवढा नीट सांभाळ, म्हणजे झालं बाई. मी तुम्हाला वचन देते, जीवात जीवाचे पतूर मी त्याला साथ देणार. शीतल, अगं ज्या शालूसाठी एवढा खाटोटप केला ते तुला दाखवायचंच राहिलं की. ते तिथं कपाटात आहे, तेवढा आण ग. हा, आणते. वरच्यावरच आहे बघ. हे शालू आज्याच्या आईचं आहे. माझी लई इच्छा आहे आज्याच्या बायकोला, म्हणजे तू शालू लग्नात नसावं. कसा आहे पोरी? लय भारी आहे. तुझा आवडीचा रंग माहित नाही, आज्याने पण मला सांगितलं नाही, पण ह्योच रंग गोड मानून घे ग पोरी. जीजी, ह्योच माझा आवडता रंग आहे.